हॅलो 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 हॅलो. अरे जगू साहेब बोल. हा बक्की मजेत. लास्टची मॅच आहे पोरांची. ठीक आहे ठीक आहे. हा हा लाईव्ह बघा जरा मी जरा हॅलो हॅलो हॅलो. इथे पाहतोय आपण प्रथम टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले ते मात्र खरवई संघाने. हॅलो. इथे पाहतोय आपण दोन चेंडूचा खेळ झालाय. प्रत्येक चेंडू एक एक धाव मात्र कंप्लीट केली गेली. धापलकावरती धावायला लागलेत ते मात्र दोन. आजच्या दिवसातला शेवटचा सामना. आणि क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु माहीर गोलंदाज एक कट करण्यामध्ये माहीर मानला जातोय तो मात्र दिनेश. निर्धाचनची सांगता होते. तो मात्र रिव्हर्स अटेंड केला. पाहिलं कल्पेशने की बॉल टर्न होतोय. या चौकाराच्या मदतीने 6 धावा धापलकावरती. पाबळ संघ आपण खूप लांबून आलात. जाताना आपण नक्कीच आस्ती जायचं आहे आणि पोहोचल्यानंतर आम्हाला कॉल करा आपण. मात्र पुढे सरसावून खेळलाय आणि तुंग षटकार. चेंडू घ्या. या षटकाराच्या मदतीने मात्र 12 धावा धापलकावरती. नक्कीच एक जबरदस्त खेळाडू आहे तो कल्पेश जाधव. कल्पेश जाधव हा मात्र चांगला, परंतु पंचांनी स्कोर घोषित केलाय. अंपायर डिसिजन घेते तर लाईन चुना मारा. दिसत नाही लाईन. चुना मारा. जा चुना घेऊन दे. आम्हाला
रो घेतल्यावर दिसायला पाहिजे. चुना थोडासा मारा. थांबा तो 2 मिनिटं. लास्ट बॉल आहे. थांबा. ठीक आहे. 11 धावा 13 धावा. नक्कीच नशीब बलवंत तर धावा कशाही येत असतात. तशीच परिस्थिती पाहायला मिळते आपल्याला धामोते संघाच्या बाजूने. नशीब याची साथ देत असताना आणि कुठंतरी हा वाईट 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 आणि इथं बाद मोठा हादरा धामोते संघाला. लास्टचा चेंडू आता गोलंदाजाला घातकी असतो किंवा फलंदाजाला. आणि कल्पेश स्वतःवरती नाराज. 14 धावा धापलकावरती आल्यात. जाता थोडासा व्हाईटच्या क्रीज वरती टाक आणि सप्पल वरती पण टाक तुला. नक्कीच आपण कॉमेंट्री करतोय. हॅलो. तर पाहतो आपण एक निर्धाचन सांगता येते. गोलंदाजी मार्ग करते एक बादल. लेफ्ट हँड फलंदाज सोनू. आणि फसल्यापर्यंत पाहूया जेल येतोय. चौथ्या क्रमांकावरती मग पाहतोय सचिन ना. सचिन जातोय. एक हिटर फलंदाज आहे सचिन सुद्धा पाहिले गेले तर. हॅलो. सचिन लेफ्ट हँड फलंदाज एक जबरदस्त फलंदाज आहे. आणि मी मंगाशी आणि काय क्षेत्ररक्षण आहे. लाजवाब क्षेत्ररक्षण. अप्रतिम 2 धाव वाचवतोय हा खेळाडू. हॅलो. निर्धाचनची सांगतो ते 4 चेंडूचा खेळ झाला. आतापर्यंत 2 धावा खर्च केला. जबरदस्त क्षेत्ररक्षकांनी मात्र साथ दिली गोलंदाजाला. प्रत्येक क्षणी मात्र गोलंदाजाला 7 क्षेत्ररक्षकांनी दिली तर हा सामना आपण नक्की विजय होऊ शकतो. इथं चुकीला माफी नाही. आणि हा नशिबाचा चौकार. या चौकाराच्या मदतीने आपण
धावसंख्या 4ने वधारते 20 अंकावरती. गोलंदाजी चांगली होत असताना थोडीशी यष्टीरक्षकांनी मात्र थोडीशी चुकी केली आणि ते 4 धावा मात्र एक नशिबाच्या मिळाल्या त्या मात्र धामोती संघाला. पुन्हा मात्र कटर पटकन. आते आते. बॉल आहे. सुरुवातीला आपण जातो ना बॅट्समन. तो मात्र खराब चेंडू. सोर चेंडू घोषित. अवंतर धावसंख्येमध्ये बरं एका धावाच्या मदतीने 21 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटचे षटक आहे ना. शेवटचे षटक 21 धावा. हा चांगला चेंडू आहे. आपण सफल होत आहे फलंदाज. आपण फलंदाजाला सांगायचं तिन्हीच लेज आपण सफल खेळल्यावर तर आपल्याला व्हाईट कसा देईल पंच. तिथं पंच डिसिजन बघा कारण वारंवार आपण रिव्ह घेऊ शकत नाही व्हाईटला. वन बाउन्स दिलेला आहे आणि एक सोर चेंडू ना. पहिलाच वाईट त्यानंतर 0 त्यानंतर आता पूर्ण वाईट. एकच चेंडूचा खेळ झालाय. काय करेल गोलंदाज. गोलंदाज तरी काय करणार. तुम्ही फलंदाजी आणि हा चांगला फटका चौकार येतो. 1 2 27 धावा धावफलकावर त्याला चौकाराच्या मदतीनं चांगले धावसंख्या पाहायला मिळते. 3 वाईट गेलेले आहेत. नक्कीच फलंदाज मात्र वारंवार क्रॉस द लाईन खेळतोय कारण गोलंदाजाला थोडंसं फलंदाजावरती दडपण टाकताना पाहतोय आपण. फलंदाजाला सोनू फलंदाजी स्ट्रायकर फलंदाज आहे. कल्पेशने कुठेतरी हलकासा पुश केला आणि एक सोपा झेल मात्र देऊन फसल्यासारखा झाला कल्पेश. तीन धावा. तीस धावा धावफलकावरती आल्यात. चला सामना चालू करायचा आहे. लवकरात लवकर अंतर होत आलंय आणि हा षटकार 36 धावा धावफलकावरती.
36 धावा धापलकरती आल्यात. 4 चेंडूचा खेळ झालाय. अद्यापर्यंत 7 चेंडू फेकी केले ह्या गोलंदाजाने. 3 व्हाईट. हातात चेंडू असला तर आपण स्ट्राईक नाही देऊ शकत. छत्तीस धावा 12ची सरासरी राखण्यात यशस्वी झालाय तो मात्र धामोते संघ. पाहिले गेले तर धामोते संघामध्ये गोलंदाजी जबरदस्त आहे. चाळीस धावा धापलकावरती. 41 धावांची गरज. तुम्ही 2-8 रन घाता, 2 जणांनी 8 रन उशीर करा. इथे पाहतो आपण 41 धावांची पाठलाग करत असताना पहिलाच निर्धाव चेंडूची सांगता होते. बादलच्या बॅटमधून आतापर्यंत काही धावा आल्या नाही. पाहिजे तो शौकार षटकार पाहायला मिळाला नाही पब्लिकला. नक्कीच चेंडू काही मात्र उचलू घेत नाही. त्याचा मात्र फायदा गोलंदाजाला मिळतोय. वक्तीवर 2 चेंडू मात्र निर्धाव सांगता होते. उंची जास्त लांबी कमी. 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली. तिसरा 2 निर्धाव आहेत.
एक मॅच जिंकता तर बाईक लावून साईड जाता बा कसं तर वडावली हम्म. गावात गेलतो ना निकाल असं खेळ घ्यायचा. चांगला फटका गॅप मध्ये चेंडू गेलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी चौकार येतोय. चार चेंडूचा खेळ झाले. 5 धावा धापलकावरती आल्यात. पाहिले गेले तरी तर 13-14ची सरासरी राखावी लागेल प्रति षटकामध्ये. सुरुवातीला नक्कीच बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धावक फेकी केले गोलंदाजाने. तिसऱ्या चेंडूवरती फॉलो थ्रो मध्ये झेल होता बादल सारख्या फलंदाजाचा, परंतु तो मात्र नक्कीच LBWच्या नियमानुसार मात्र तो दिनेश या फलंदाजाचा मात्र नक्कीच पारीचा अंत होतोय. फक्त 5 धावा धापलकावरती. तो कुठेतरी बादरला आपल्या संघाची एक जबाबदारी खांद्यावरती घ्यावी लागेल. संपली का बटना वाढा आता बटना वाढा कमी केला अजून वाढव बस आणि या उंची जास्त लांबी कमी 2 क्षेत्ररक्षक पाहूया. आणि मनीषा सुद्धा पारीचा अंत झालाय. अप्रतिम गोलंदाजी. 2 मोठे फलंदाज मात्र बॅटिंग पैलूमध्ये आलेत खरबे संघाचे. हॅलो. बारा चेंडू 36 धावांची गरज. पाहिले गेले तर खूप भला मोठा डोंगर आहे धावांचा. मला तर वाटतं की 18 धावा. आणि नक्कीच बादलने आपल्या संघाची जबाबदारी खांद्यावर घेतलेली दिसते. षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 11 अंकावरती. पाहिले गेले तर हे मैदान स्टेडियम ग्राउंड सहजरित्या सुद्धा फटका षटकार जातो, कारण छोटं मैदान आहे. आणि पुन्हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. व्हॉलेंडर आहेत तिकडे आपले. सतरा धावा धावफलकावरती. 41 धावांचे पाठलाग करायचा आहे. अजूनही 24 धाब्यांची गरज. वन बाउंड दिले का? पंच काय नक्कीच वन बाउंड दिलाय लेग पंचांनी. एक अनुभवी पंच आहेत कैलास पवार.
नक्कीच मोठा फलंदाज मात्र बॅक टू मध्ये कुठेतरी आशा पल्लवीत होत्या बादल या फलंदाजावरती. ए, भुत्या, 4 पाय फक्त. 24 धावांची गरज आहे. नक्कीच बादल असता तर हेच धावा 4 षटकार मारले असते. कोण गेला? ऋतिक जातोय 4थ्या क्रमांकावरती. उंची जास्त आणि लांबी कमी झाली आणि हा सुद्धा षटकार होता. कुठेतरी तिसरे षटक जे महागडे ठरले खरवई संघाला 20 धावा जे खर्च केल्यात ते कुठेतरी महागडे ठरू शकतील. ए, जोरात मार. 18ची सरासरी राखायची होती. तो पाहूया इथं पाहूया रनिंग मध्ये कोण जिंकतो. इथे मात्र नक्कीच 2 धावा. बावीस धावांची गरज. कल्पेश काय 22 धावा देऊ शकणार नाही तुम्हाला, कारण एक जबरदस्त गोलंदाज आहे. याला बादल आणि दिनेशच पाहिजे होता. परंतु पाहूया हे फलंदाज काय करतात. आपल्या संघाचा स्ट्रायकर फलंदाज पाहतोय पण स्ट्राईकला खरबई संघाकडून सोन्या काय करतोय. इथं मात्र नक्कीच 4 षटकार खेचावे लागतील 6 चेंडूमध्ये. कल्पेश सारख्या गोलंदाजाला ते होऊ शकत नाही. पहिलाच निर्धाव चेंडू. वाढतेच करायला दम. बस बस. आणि हा मोठा फटका षटकार. मार, जोरात मार. मारतील, मार. ए, सोन्या. ताकदीत मार, ताकदीत मार. हा ए, ताकद लाव. नक्कीच मनीष सारखा खेळत नाही सोन्या. तो स्टेट ऑन ग्राउंड खेळतोय, कारण मनीष प्रत्येक चेंडू लेगच्या दिशेला खेळायला जातो. नक्कीच मागची मॅचेस आपण हरले असतो, परंतु कुठेतरी कुंभे संघाच्या क्षेत्राची खूप चुकी झाली. चौकार त्याला अडवला असता तर नक्कीच पराभवाच्या सामोरे जावं लागले असते. या मॅच मध्ये सुद्धा कमबॅक करू शकतो सोन्या. पुन्हा षटकार खेचावे लागतील. आणि हा सुद्धा षटकार. शाबास, शाबास. सोन्या मारतील. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. सोन्या, एक सोन्या. 3 चेंडू 10 धावांची गरज. 22 होतं ना. 22 धावांची गरज होती एका षटकामध्ये. 2 षटकात 12 धावा आल्यात आणि आता मात्र समीकरण तर पाहतलं आपण 10 धावांची गरज. तुम्ही अगोदर नक्कीच इथे त्यांचं नक्कीच वारंवार रिओ आपण नाही मिळणार. पहिले 2 रिओ दिलेले आहेत. रिओ वारंवार व्हाईटचा दिला जाणार नाही याची आपण दक्षता घ्यायची. पंच डिसिजन आपण पंच डिसिजन आहे मैदानामध्ये, कारण आपण पहिले रिओ घेतलेले आहेत. आपले रिओ संपलेले आहेत तरी पण आपण एक एक्स्ट्रा रिओ आपल्याला दिला होता. कुठल्याही प्रकारचा अन्याय नाही होणार याची दक्षता घेतील पंच. 2 चेंडू 9 धावांची गरज. बाद
आणि ते पाहूया इथं 2 धावा येतील का आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार का तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का आणि कंपल्सरी चेसिंग असल्या कारणाने 7 धावा कराव्या लागतील आणि कल्पेश सारखा गोलंदाज आपल्याला देईल का परंतु कल्पेश सारख्या गोलंदाजाला मात्र सोन्याने का नक्कीच चांगला चोप दिला होता लक्ष द्यायचं आहे पंचांनी बस आणि तर सेमी फायनल मध्ये धडक मारतो दामोदर संघ हार्दिक अभिनंदन आणि हा चौकार 3 रनांनी पराभूत झाले आणि इथं कुठेतरी यष्टीरक्षाची चुकी आणि दादाची चुकी